माझी माती माझा देश मराठी निबंध। माती हा शब्द केवळ मृदा किंवा धूळ नसून तो आपल्या अस्तित्वाचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा मूळ आधार आहे। माझी माती माझा देश हे वाक्य प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ओतप्रोत भरलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रतीक आहे। ही माती आपल्या पूर्वजांच्या घामाचे, रक्ताचे आणि संस्कारांनी सिंचित झाली आहे। तिच्या प्रत्येक कणात आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष आहे। जशी माता सांभाळते तशी ही माती अन्न, पाणी, औषधे देऊन आपल्याला जीवनाचे पालन पोषण करते। प्रत्येक प्रदेशाची माती तिच्या संगाने, सुगंधाने आणि सुपीकतेने त्या भूमीची वैशिष्ट्ये दर्शवते। भारतातील तीर्थक्षेत्रे, नद्याच्या काठावरील माती आणि मंदिराची भूमी पवित्र मानली जाते। हिमालयाची बर्फाने झगमगणारी शिखरे, गंगा यमुनेच्या सुपर मैदानापासून ते दक्षिणेतील सुंदर किनारे, पश्चिमेचे वाळवंट, पूर्वेची हिरवळ अशी नैसर्गिक भिन्नता, 22 अधिकृत भाषा, 100 बोलीभाषा, वेशभूषा, पाककला आणि सण यातील विविधता। उदाहरण केरळचे ओणम, पंजाबची भांगडा, महाराष्ट्राचे लावणी नृत्य, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध सर्व धर्मांचे सहअस्तित्व। भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई यांनी या मातीसाठी प्राण अर्पण केले। गांधीजींच्या दांडी यात्रेने मातीतून क्रांतीचा मंत्र पेरला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून मातीचा सन्मान राखला। वासुदेव बळवंत फडके, सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीतून मातीची सेवा केली। भारताची 58% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे। जय जवान जय किसान हा घोष या मातीच्या शक्तीवर आधारित। सण, विवाह, गृहप्रवेश सारख्या शुभ प्रसंगी मातीची पूजा केली जाते। कुंभार, टेराकोट शिल्पी, कोलाम यातून मातीचे कलात्मक रूप दिसते। माझी माती माझ्या मातीत देव राहतो। संत तुकाराम, गले टिकवणे, नद्यांचे प्रदूषण थांबवणे, जैवविविधतेचे रक्षण करणे, जात, धर्म, भाषा यावर मात करून राष्ट्रीय ऐक्यत्वाचा पाया रचणे, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान याद्वारे मातीचे समर्थन वाढवणे। ही माती आपल्याला फक्त जन्म देत नाही तर आपल्या संस्कारांची जननी, आशांची पालक आणि स्वप्नांची वारसदार आहे। माझी माती माझा देश हे केवळ घोषणा नसून एक प्रतिज्ञा आहे। या पवित्र भूमीचा सन्मान करण्याची आणि तिच्या समृद्धीसाठी झटण्याची आणि तिचा गौरव जगापुढे नेण्याची। जगाप्रमाणे वृक्ष आपले पाने मातीत मिसळून तिला सुपीक करतो, त्याचप्रमाणे आपणही या मातीत विलीन होऊन तिच्या सेवेने अमर होऊया। वंदे मातरम, जय हिंद। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।